आयुक्तांकडून तो पत्र आले त्यामध्ये महिला दामिनी पथककरिता दुचाकी वाहन दिल्याबाबत हे आपल्याकडून पोलिसांनी मागणी केली होती की आम्हाला तुम्ही नगरपालिकेमार्फत 3 व्यक्तीवर त्यांना पाहिजे 5 किंवा 10 म्हणजे महिलांच्या सुरक्षे बाबतीत ते लोकांनी 20 मागणी केलेली आहे. आपण तात्पुरती त्यांना 10 व्यक्तीवर त्यांना देण्यात यावी जेणेकरून पोलिसही आपल्याला मदत करतील. म्हणजे जे 5 त्यांची नेमणूक होणार दामिनी पथक ते फक्त या महिलांसाठीच असणार आहे. आणि महाराणा प्रताप चौकाचं नाव जुना नका बोलतो ते बॉडी बंद करता येईल महाराज त्यांना काहीतरी इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी. प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांची 3 जुलै रोजी झालेल्या अंबरनाथ नगर परिषद सर्वसाधारण सभेत महिला सुरक्षिततेअंतर्गत पोलीस प्रशासनाच्या मागणीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाला दामिनी पथकाच्या अनुषंगाने किमान 10 पिंग ऍक्टिव्हा उपलब्ध करून देणे तसेच जुन्या पोलीस चौकीचे महाराणा प्रताप नामकरण करणे, हिंदू स्मशानभूमी अंतर्गत CNG उपलब्ध होईपर्यंत गोरगरीब नागरिकांना विनामूल्य लाकडी उपलब्ध करून देणे तसेच सदर हिंदू स्मशानभूमी अंतर्गत विनामूल्य सेवेरूपी अंत्यसंस्कारांतर्गत शवदहन करणाऱ्या सेवेकऱ्याला मानधन उपलब्ध करून देण्यात यावे. छाया हॉस्पिटल अंतर्गत रुग्णसेवेच्या सद्यस्थितीबाबत अंबरनाथ नगर परिषदेची समिती स्थापन करण्यात यावी. प्रीती हॉटेलच्या मागील अतिक्रमण निष्कासित करण्यात यावे तसेच सन 2024 ते 2026 अंतर्गत तब्बल 16 कोटी रुपयांच्या बसवण्यात आलेल्या इलेक्ट्रिक पोलच्या कामांतर्गत चौकशी तथा भ्रष्टाचाराची मीमांसा अंबरनाथ नगर परिषदेच्या प्रशासनाच्या माध्यमातून लेखी स्वरूपात सादर करण्यात यावी. तसेच फातिमा शाळेजवळ हायमास बसवणे, शहराअंतर्गत अनेक ठिकाणी खुलेआम सुरू असणारा मटका तसेच इतर गोरखधंदे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अशा इतर अनेक मागण्या तथा गंभीर प्रश्न सभागृहासमोर मांडण्यात आले. केवळ आपल्या प्रभाग क्रमांक 10 पुरती मर्यादित न राहता संपूर्ण अंबरनाथ शहराअंतर्गत असणाऱ्या विविध नागरी मूलभूत समस्या तसेच दामिनी पथकासाठी किमान 10 पिंग ऍक्टिव्हा उपलब्ध करून देताना महिला सुरक्षितता, मटका, जुगार, ड्रग्ज आदींबाबत कारवाईच्या मागणीच्या अनुषंगाने भावी पिढीच्या भवितव्याबाबत सुरक्षितता तसेच अंत्यसंस्कारांच्या अनुषंगाने CNG उपलब्ध होतपर्यंत गोरगरीब नागरिकांना विनामूल्य स्वरूपात लाकडे उपलब्ध करून देणे तसेच अंत्यसंस्कारांतर्गत शवदहन करणाऱ्या सेवेकऱ्याला मानधन उपलब्ध करून देणे याबाबतची दाखवण्यात आलेली सृजनशीलता सन 2024 ते 26 अंतर्गत 16 कोटी रुपयांच्या बसवण्यात आलेल्या इलेक्ट्रिक पोल कामाअंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी असो वा छाया रुग्णालयाच्या रुग्णसेवेबाबतची संवेदनशीलता अशा इतर अनेक मूलभूत नागरी समस्या तथा त्याबाबत केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने केवळ चर्चा नको तर त्याचे इम्प्लिमेंटेशन देखील झाले पाहिजे अशी प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांनी दिली. तसेच अंबरनाथ शहराअंतर्गत टॅक्स पेयर असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्यांच्या हक्काच्या मूलभूत नागरी सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात या प्रमुख उद्देशातून जनतेच्या माध्यमातून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी या जबाबदारीच्या अनुषंगाने सभागृहाअंतर्गत असणाऱ्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केवळ आणि केवळ आपल्या प्रभागापुरती मर्यादित न राहता संपूर्ण शहराअंतर्गत सामाजिक सलोखा, सुरक्षितता तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सभागृहात आक्रमक तथा बेधडकपणे कृतीशील राहण्याबाबतचा एक पायंडा देखील विकास सोमेश्वर यांच्या माध्यमातून इतर नगरसेवकांना देण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज.